बघा, आज आपल्याला एक नवीन कन्सेप्ट शिकायचा आहे. म्हणजे काय, आता आपण इथपर्यंत ग्रॅव्हिटेशनल फोर्स वगैरे, सेंट्रिपिटल फोर्स वगैरे शिकून घेतली. तो इन्व्हर्स लॉ ग्रॅव्हिटेशनचा जो न्यूटनने दिला होता तो पण शिकून घेतला. आणि आता आपल्याला बघायचं की पुढे नेमकं त्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये होतंय काय. बघा, तुम्हाला आता कधी तुम्ही दगड जर आकाशात फेकला, ठीक आहे, तर तुम्हाला कशी असं आधी वंडर झाले का की दगड नेहमी वरती जातो, मग त्याची वेलोसिटी चेंज होते किंवा चेंज होत नाही, वेलोसिटी सेम राहते का ती चेंज होते, किंवा तो दगड वरच्याच दिशेने का बरं प्रवास करत नाही, तो नेहमी खालीच का पडतो. तो आता तुम्ही एका वेलोसिटीने फेकले, ठीक आहे, तो वरीच जायला हवा ना, पण तो येतो का खाली, आणि तो का खाली येतो, असे तुम्हाला जर क्वेश्चन पडले असतील किंवा पडतात का नाही मला माहित नाही, पण सायन्स स्टुडंट म्हणल्यानंतर क्वेश्चन पडायला हवे. ठीक आहे, मग असे कधी तुम्हाला क्वेश्चन पडलेत का? असे क्वेश्चन आता बघा, अशा क्वेश्चनचं आन्सर देण्यासाठी आपण नवीन कन्सेप्ट सुरू करतोय. ठीक आहे, कोणता? अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती असं आपण त्याला म्हणतो. अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर टू इट टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे काय करते अर्थ, त्याच्याजवळ जे ऑब्जेक्ट आले त्या ऑब्जेक्टला सर्वांना आपल्या सेंटरकडे किंवा स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करते. आणि बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ते कोणामुळे होतं? ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होतं असं त्यांना सांगायचंय. सेंटर ऑफ मास ऑफ अर्थ ऍट इट्स सेंटर. म्हणजे अर्थचं सेंटर ऑफ मास कुठे आहे? अर्थच्या सेंटरमध्ये. ठीक आहे, अर्थ आपण स्पेरिकल धरली. बघा, स्पेरिकलचा कन्सेप्ट आठवला का? केस 1 परफेक्टली स्पेरिकल, केस 2 इरेग्युलर शेप वगैरे आहेत. ठीक आहे, ते सेंटर ऑफ मास ऍट इट्स सेंटर आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ. त्याचा सेंटर ऑफ मास सेंटरला असल्यामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटी फोर्स सेंटरलाच अट्रॅक्ट होतो, एक्झर्ट होतो. ड्यू टू दॅट ऑब्जेक्ट्स फॉल्स वर्टिकली डाऊनवर्ड्स ऑन अर्थ. आता सेंटर ऑफ मास सेंटरमध्ये आहे, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण सेंटरमध्ये आहे, आणि त्यामुळे जे ऑब्जेक्ट आपण वर फेकतो ते दगड किंवा काय म्हणा ते वर न जाता सेंटर ऑफ अर्थकडे अट्रॅक्ट होतात आणि जमिनीवर पडतात. सो बघा, हा ऑब्जेक्ट वर फेकला गेलेला आहे, ही आहे अर्थ, आणि वरी जाता जाता त्याची व्हेलॉसिटी ही कमी कमी होत चाललेली आहे. आणि हा जो फोर्स लागणार आहे हा डाऊनवर्ड किंवा त्याला लागतोय पुलिंग फोर्स. कोणामुळे लागतोय? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. तो पुलिंग फोर्स त्याला खाली ओढण्याचं काम करतोय. मग जेव्हा आपण दगड एखादा वर फेकला त्याची व्हेलॉसिटी रिड्यूस होत जाते, आणि एका पॉइंटला गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी एकदम 0 होते, आणि त्या कॉन्स्टंट पुलमध्ये किंवा त्या कॉन्स्टंट पुलमुळे तो ऑब्जेक्ट हळूहळू अर्थच्या सेंटरकडे यायला सुरुवात करतो, आणि तो व्हर्टिकली डाऊनवर्ड पडायला सुरुवात करतो. ठीक आहे, काय म्हणलं? सो व्हेन वी थ्रो स्टोन व्हर्टिकली अपवर्ड, आपण दगडवर फेकला, फोर्स ट्राइज टू पुल इट डाऊन, रिड्यूसेस इट्स व्हेलॉसिटी. फोर्स काय करतो? त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज करतो. आणि ड्यू टू दॅट कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल, म्हणजे त्याला सतत खाली ओढलं गेल्यामुळं व्हेलॉसिटी त्याची 0 होते एका पॉइंटला गेल्यावर. आणि तो पुल काय बाबा, तो कंटिन्यूअस आहे, तो फोर्स कंटिन्यू त्याला ओढत चाललाय, आणि त्याची व्हेलॉसिटी 0 झाल्यानंतरही त्याला तो ओढत चाललाय, त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी 0 झाली. अगोदर तो असा वरी जात होता, व्हेलॉसिटी 0 झाली, तो थांबला, आता त्याला कंटिन्यू खाली ओढले झाल्यामुळे तो खाली 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 प्रवास करायला सुरुवात करतोय. आणि स्टोन मूव्ह व्हर्टिकली डाऊनवर्ड, कुठं? टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ. ठीक. सो तुम्हाला असा कधी क्वेश्चन पडलाय का? बघा, आता अकॉर्डिंग टू न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट असं त्यानं म्हणले. ठीक आहे, मग आता तो काय करतो? एक जर ऑब्जेक्ट आहे, ऍपल पृथ्वीवर पडतोय, आणि ऍपल ही पृथ्वीला अट्रॅक्ट करतोय. सो पृथ्वीच ऍपलकडे का ती जात नाही हो? म्हणजे ऍपल जसा खाली पडतोय तसं पृथ्वीवर जायला पाहिजे ना, असं त्या लॉचं म्हणणं आहे. आणि त्याचप्रमाणे बघा, चंद्र बघा पृथ्वीच्या भोवती रिव्हॉल्व करतो, सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती रिव्हॉल्व करतात. ते कशामुळे होतं? ते खाली का पडत नाहीत? याचं जर सिंपल आन्सर पाहायला गेलं तर त्याचा सिंपल आन्सर असा आहे, बिकॉज ऑफ देअर व्हेलॉसिटी अलॉंग द ऑर्बिट. म्हणजे ते ज्या ऑर्बिट भोवती फिरतायत त्यांची व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट असते, किंवा ती व्हेलॉसिटी त्यांना खाली पडू देत नाही, आणि त्यामुळं ते एका ऑर्बिटमध्ये फिरत राहतात, असं त्याचं सिंपलचं आन्सर आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट असा आला की अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, त्या कन्सेप्टचं नाव आहे. ते काय म्हणते बघा, अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट्स नियर सी. आपण पाहिल्याप्रमाणे बघा, अर्थ काय करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते त्याच्याजवळ जे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा जे वस्तू आहेत त्याच्यावर. ठीक आहे, मान्य आहे. तिथं मूळ बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. आता न्यूटनचा सेकंड लॉ काय म्हणतो? फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन. जर एखादा फोर्स एखाद्या बॉडीवर एक्झर्ट झाला तर ते काय होतं? त्याचा रिझल्ट ऍक्सेलरेशन मध्ये कन्वर्ट होतो, असं त्या सेकंड लॉचं म्हणणं आहे न्यूटनचं. ठीक आहे, आपण पाहिलेलंच आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिझल्ट इन टू ऍक्सेलरेशन.
फॉर झालेला आहे, आपण त्याला फोर्स करून घेऊ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिझल्ट इनटू ऍक्सेलरेशन असं म्हणायला काय हरकत आहे का? हरकत नाही, कारण सेकंड लॉ असं म्हणतोय. तर आपल्याला कळालं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स देखील ऍक्सेलरेशन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. आणि त्यालाच काय म्हणलं आपण? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जे ग्रॅव्हिटी फोर्स मुळे जे ऍक्सेलरेशन भेटलं त्यालाच आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याला डिनोट करण्यात आलं जी या सिम्बॉलनं. ठीक आहे, इथपर्यंत आलं. मग आता ऍक्सेलरेशन काय बाबा? एक वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, नोट पॉइंट्स मध्ये काय आलं? ऍक्सेलरेशन इज वेक्टर क्वांटिटी. वेक्टर म्हणजे काय बघा? वेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्याला डायरेक्शन अँड स्पीड दोन्ही, आणि स्केलर म्हणजे ज्याला फक्त स्पीड आहे विदाउट डायरेक्शन. अशा गोष्टींना आपण स्केलर किंवा वेक्टर या दोन क्वांटिटी मध्ये डिस्क्राइब करण्याचं काम करतो. स्पीड काय बाबा? स्केलर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी, व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आली किंवा ऍक्सेलरेशन ही वेक्टर क्वांटिटी आली. ठीक आहे. नाउ फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटेशन आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन. जो फोर्स ग्रॅव्हिटेशन मुळे ऍक्ट होतो किंवा जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे ऍक्ट होतं, ते कुठे ऍक्ट होतं? टुवर्ड सेंटर ऑफ द अर्थ. ह्या दोन्ही गोष्टी अर्थच्या सेंटरद्वारे अर्थकडे खेचल्या जातात किंवा ऍक्ट केल्या जातात. मग थोडंसं नेक्स्ट पाहायला गेल्यावर आपल्याला काय पाहायचं होतं? व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किंवा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे सरफेस ऑफ अर्थवर काय असेल आपल्याला पाहायचं होतं. ठीक आहे. मग व्हॅल्यू ऑफ जी युजिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. जो न्यूटनने युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिला होता, म्हणजे काय? F इक्वल्स टू जी m1 इंटू m2 अपॉन r स्क्वेअर, हे जे त्यानं इक्वेशन दिलं होतं त्याच्यानुसार आपण थोडंसं पाहूयात. ठीक आहे. ऑब्जेक्ट ऑफ मास m सिच्युएटेड ॲट डिस्टन्स r फ्रॉम सेंटर ऑफ द अर्थ असं जर आपण कन्सिडर केलं तर काय होईल? सो ग्रॅव्हिटेशनल लॉ गिव्स अस F इक्वल्स टू पहिल्यांदा काय? G इंटू m कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. कॅपिटल M कोणाला म्हणले आता? मास ऑफ अर्थ म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट 1. आपण अर्थला जर कन्सिडर केला ऑब्जेक्ट 1 तर मास कॅपिटल M हा मास ऑफ अर्थ आहे, आणि m म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट सेकंड ऑब्जेक्ट जर आपण कन्सिडर केला ह्या ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट सेकंड मधला, तर छोटं m हे मास ऑफ ऑब्जेक्ट 2 किंवा मास ऑफ ऑब्जेक्ट असं काय म्हणायला काय हरकत नाही. मग F इक्वल्स टू mg हा फॉर्म्युला आपल्याला अगोदरच माहित आहे. ठीक आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार जर आपण ह्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात पुट केल्या, आता बघा म्हणजे हा पण फोर्स आहे, ठीक आहे. यांना या दोन इक्वेशनना आपण काय करू की इक्वल करण्याचा प्रयत्न करू. दोन्ही साइडला फोर्स आहे म्हणजे आपण त्यांना इक्वेट करू शकतो. एका साइडला आहे F इक्वल्स टू mg, एका साइडला F इक्वल्स टू g कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. त्या दोन्हीने इक्वेट केल्यानंतर m दोन्ही साइडला कॉमन आहे म्हणून आपण m काढून टाकलं आणि आपल्याला भेटलं की g इक्वल्स टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r स्क्वेअर. दॅट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण आता जर आपण ऑब्जेक्ट हा सरफेस ऑफ अर्थवर सिच्युएट केला तर आपण त्याची जी रेडियस आहे स्मॉल r ते कॅपिटल R म्हणून पकडली, कारण ती रेडियस ऑफ अर्थ आपण त्या जागी ठेवून दिली. आणि त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म्युला काय भेटला? G इक्वल्स टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन कॅपिटल R स्क्वेअर. आणि त्याचा याचा युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. समजला? हा कन्सेप्ट होता व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. त्याची व्हॅल्यू एवढी आहे म्हणजे काय? कॅपिटल स्मॉल g इक्वल्स टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M अपॉन R कॅपिटल R स्क्वेअर. आता बघा त्या जर पुढे आपण सॉल्व्ह करायला गेलो तर आपल्याला मास ऑफ अर्थ माहिती आहे M इक्वल्स टू 6 इंटू 10⁻24 kg आहे, ते कॅल्क्युलेट केलेलं सायंटिस्टने. रेडियस ऑफ अर्थ इक्वल्स टू कॅपिटल R इक्वल्स टू 6.4 इंटू 10⁻6 मीटर. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल G इक्वल्स टू 6.67 इंटू 10⁻11. मग आपण काय केलं? ग्रॅव्हिटेशनल हा जो फॉर्म्युला आपल्याला भेटला होता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा G, बाय पुटिंग इनटू दॅट फॉर्म्युला, त्या फॉर्म्युला कोणता होता? G इक्वल्स टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M अपॉन कॅपिटल R स्क्वेअर. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण त्यामध्ये पुट केल्या. ठीक आहे. G इक्वल्स टू 6.67 इंटू 10⁻11 ह्याची व्हॅल्यू, M ची व्हॅल्यू 6.6 इंटू 10⁻24 kg अपॉन 6.4 इंटू 10⁻6 चा स्क्वेअर. ठीक आहे. मग त्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला ह्या व्हॅल्यू भेटल्या आणि आपण हे दोन्ही 40.96 इंटू 10⁻12 जशा तशी ठेवली, याला मल्टिप्लिकेशन केलं. आणि जेव्हा ह्या पॉवर ज्या येतात, जे पॉवर 10⁻11 आणि 10⁻24 त्यांना जेव्हा आपण ऍड केलं तेव्हा त्या पॉवर 10⁻13 अशा निघून आल्या. म्हणजे त्यांचं काय झालं बघा? 10⁻11 प्लस 10⁻
24. आता हे 24 आणि 11ची बेरीज होणार होती मॅथमॅटिक्सच्या रूलनुसार. ठीक आहे, हे मॅथमॅटिक्सचे रूल आहेत त्यामुळे थोडंसं समजून घ्यायला थोडंसं अवघड जाईल, पण समजून घ्या की ह्यांची इथं प्लस होणार होती 11 आणि 24ची. इथे आहे -11, इथे आहे +24. त्याच्यामुळे त्यांची बेरीज होणार आणि जेव्हा बेरीज होणार तेव्हा काय होणार, मोठ्या संख्येचं चिन्ह त्यांना लागणार. म्हणजे काय, मायनस प्लस इक्वल्स टू प्लस, प्लस किंवा मोठ्या संख्येचं चिन्ह जेव्हा आपल्याला लागतं तेव्हा आपल्याला कळतं की ह्याची बेरीज ही 13 येते. 24 मधून -11 झाले, 13 उरले आणि प्लस म्हणजे मोठी संख्या कोणती आहे +24, तर त्याचं साइन त्याला +13 लागलं म्हणजे 10⁻13. आणि इथे 10⁻6 चा जो स्क्वेअर केला होता त्या स्क्वेअरला त्याची संख्या डबल झाली 10⁻12. ठीक, आपण पुढे आलो. g इक्वल्स टू हेच इक्वेशन, इथलं इक्वेशन आपण पुढे घेऊन गेलो. g इक्वल्स टू 40.02 इंटू 10⁻12 इंटू 10⁻−12. आता हे कुठून आलं, जे डिनॉमिनेटर मध्ये 12 होतं ते नॉमिनेटर मध्ये गेलं. ठीक आहे, अप साइडला गेलं आणि अप साइडला गेल्यामुळं त्याची जी हे होती म्हणजे संख्या किंवा ते त्याचं चिन्ह होतं ते +2 मायनस मध्ये कन्वर्ट झालं. तो पण अगेन मॅथमॅटिक्सचा रूल आहे. ठीक आहे, त्यामुळं नेक्स्ट आपण काय केलं, ह्या दोन्ही संख्येला प्लस करून टाकलं आणि ह्या दोन्ही संख्येला प्लस केल्यावर आता मोठी संख्या 13 आहे, छोटी संख्या -12 आहे. ह्या दोघांना प्लस केलं, 13 मधून 12 गेले, राहिला 1. मोठी संख्येचं चिन्ह प्लस आहे, त्या प्लसला आपण 1 ला 1 तशाला ठेवलं म्हणजे त्याची संख्या ही 10 झाली. याला 10 लिहा किंवा 10⁻1 लिहिलं तरी काही हरकत नाही. आणि तेच आपण नेक्स्ट काय केलं, 40.02 अपॉन 40.96. आपण ह्या 10 ला गुणले 40 ला, 400.2 अपॉन 40.96 आणि जी ची व्हॅल्यू आपल्याला 9.76 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशी भेटण्यात आली. आणि अप्रॉक्सिमेटली आपण त्याला 10 कन्सिडर करतो कधी कधी. आपल्याला व्हॅल्यू भेटली बघा, कशाची व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता पुढे काय म्हणलंय, नाव ऍक्सेलरेशन ओनली डिपेंड्स ऑन मास m अँड रेडियस r ऑफ द अर्थ. आता अर्थचं जे मास आहे m आहे आणि ती अर्थची जी रेडियस आहे r आहे, तर ऍक्सेलरेशन त्यावरच डिपेंड करतं. आता हे अर्थवर कुठेही जा, अर्थचं मास चेंज होणार नाही आणि त्याचं रेडियस ही चेंज होणार नाही. त्यामुळं हा जो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी का सरफेस ऑफ अर्थवर व्हॅल्यू जी आहे जीची ती चेंज होणार नाही, ती सारखीच राहील सगळ्या ऑब्जेक्टला. ठीक आहे, आता इथपर्यंत आपण समजून घेतलेला आहे. जवळपास आपला ग्रॅव्हिटेशनल हा अर्धा चॅप्टर किंवा अर्ध्याच्या वर चॅप्टर हा कव्हर होत आलेला आहे. आता तुम्हाला हा लेक्चर कसं वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.